नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितीच्या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. जिल्ह्यातील 65 झेडपी गट आणि 130 पंचायत समिती गणांसाठी एकूण 2877 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्ह्यात एकूण 21,94,000 मतदार असून दुबार मतदारांच्या यादीतील 65,587 नावांपैकी 22,453 नावे तपासणीत निष्पन्न झालेली आहेत. मतदान प्रक्रिया EVMद्वारे होणार असून सर्व यंत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे. दरम्यान कराड तालुक्यातील 13 गावांमध्ये पार्वती शंकर चव्हाण नावाच्या 17 महिला आढळून आल्याचा अनोखा योगायोग समोर आलाय. तपासणीत त्या सर्व वेगवेगळ्या महिला असल्याचं स्पष्ट झालंय, असंही जिल्हाधिकारी पाटील यांनी म्हटलंय. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी फ्लाइंग स्क्वॉडसह 137 पथके कार्यरत असून शासकीय आणि सार्वजनिक ठिकाणच्या जाहिराती हटवण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 16 तारखेला निवडणूक वेळापत्रकाचे अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट. सगळ्याच मीडियामध्ये ते छापून पण आलेलं आहे. आता आपल्या जिल्ह्यात आपण थोडक्यात माहिती देऊया. आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच असते त्याप्रमाणे, आणि त्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आपल्याकडे असलेल्या 11 तालुक्यामध्ये 11 पंचायत समित्या आहेत. जिल्हा परिषदेकरता राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानुसार एकूण 65 गट आहेत. आपण जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाला गट असं संबोधतो किंवा विभाग असं म्हणतो, आणि पंचायत समितीच्या त्याच्या दुप्पट म्हणजे 130 पंचायत समिती गट आहे. 130 मतदारसंघ आहे. जिल्ह्यामधल्या एकूण मतदारांची संख्या ही 21,94,000 आहे. आणि आता राज्य निवडणूक आयोगाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार मतदान केंद्राची निश्चिती करण्यात आलेली आहे, त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. 11 तालुक्यामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये मिळून 2,877 एवढी मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहे. सर्वसाधारणपणे 900 ते 1,000 एवढे मतदार त्या प्रत्येक मतदान केंद्राला जोडलेले असणार आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला EVMद्वारे मतदान घ्यायचं आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये लोकसभा, विधानसभा यांच्या निवडणुका भारत निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे कंडक्ट मध्ये घेतात. आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये महानगरपालिका आपल्याकडे नाही, पण महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडत असतात. महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आणि त्यामध्ये निवडून द्यावायच्या उमेदवारांकरिता करावायचं मतदान हे एकापेक्षा जास्त असल्यामुळे अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली मतदान यंत्र तयार करून घेतलेली आहे. अनेक निवडणुकापासून त्याचा वापर प्रत्यक्षामध्ये निवडणुकी दरम्यान आपण करत असतो. तर प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक CU लागणार असतो. CU म्हणजे कंट्रोल युनिट, ज्याच्यामध्ये मेमरी चिप असते आणि त्याच्यामध्ये मतदान नोंदवलं जातं. आणि ज्या यंत्रावर आपण उमेदवार आणि त्याच्या नावासमोरचं चिन्ह, त्याच्या समोर जे बटन असतं ते दाबून आपलं मत नोंदवतो, त्याला बॅलेट युनिट म्हणतात. आणि अशा बॅलेट युनिटची संख्या सर्वसाधारणपणे जेवढी मतदान केंद्र असतात त्याच्या डबल पण आता सध्या गृहीत धरलेली आहे.